मध्ये आज शिवसेनेचा वर्धापन दिन हा पार पडतोय। मोठ्या संख्येने शिवसैनिक सुद्धा या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि माझ्यासोबत कुर्ला विधानसभेचे आमदार मंगेश कुडाळकर। खरं तर आजचा वर्धापन दिन तसा फार महत्त्वाचा आहे, कारण की विधानसभेच्या निवडणुका, त्याचा लागलेला निकाल, तुम्ही गेलेली हॅट्रिक आणि आजचा पहिला वर्धापन दिन, कसं पाहता आजच्या वर्धापन दिनाकडे? नक्कीच हा शिवसेनेचा 59वा वर्धापन दिन आहे आणि एकही वर्धापन दिन मी तरी जेव्हापासून शिवसेनेमध्ये आलेलो आहे तेव्हापासून आतापर्यंत चुकलेला नाहीये आणि त्याच्यामुळे एक खरोखरच अभिमानही वाटतो की आपण जी शिवसेना आणि जे धनुष्यबाण घेऊन पुढे आलेलो होतो ते आजही कायम आहे आणि खरोखरच माननीय एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि माननीय शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने ही शिवसेना मोठी घोडदौड करत आहे आणि नक्कीच महाराष्ट्र तर माननीय शिंदे साहेब तर संपूर्ण त्यांनी पादाकारण केलेला आहेच, पण त्याचबरोबर शिवसेनेमध्ये आज येण्यासाठी सुद्धा बरेच लोक उत्सुक आहेत आणि एकंदरीत हे का उत्सुक आहेत तर ज्या पद्धतीने शिवसेनेचं आणि ज्या पद्धतीने माननीय शिंदे साहेबांचं काम चालू ते बघता प्रत्येकच जण या ठिकाणी येण्यास उत्सुक आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणाने जनतेमध्ये सुद्धा शिंदे साहेबांची आणि शिवसेनेची एक चांगली प्रतिमा निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्याचा फायदा शिवसेना झाल्याशिवाय राहणार नाही। तुमच्याच मतदारसंघाची गोष्ट घेतली तर ठाकरेंच्या शिवसेनेला सुरुंग हा लावताना पाहायला मिळाला। तुम्ही उत्तमरित्या काही ठाकरेंच्या शिवसेनेचे विभाग प्रमुख असतील किंवा तिकडचे माजी नगरसेवक असतील हे आलेले, नुकतेच मनसेचे सुद्धा माजी नगरसेवक हे तुमच्याकडे आलेले पाहायला मिळते। एकंदरीत मतदारसंघाची ताकद वाढताना पाहायला मिळते। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येऊ घातल्यात, कसं पाहतात मतदारसंघामध्ये कशा पद्धतीचा बदलाव हा यंदाच्या निवडणुकीत पाहायला मिळेल? नक्कीच मोठा बदलाव आपल्याला बघायला मिळेल आणि निकालही चांगले लागतील आणि त्या दृष्टीने आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत। खरं तर तुमच्या नेतृत्वात हे सगळं त्या ठिकाणी होताना पाहिलं नक्कीच, कारण काय माझ्यासोबत सर्व असंख्य असे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत आणि सर्वजण मिळून आम्ही ह्या कालिना आणि कुर्ला विधानसभा अधिकाधिक सक्षमरित्या आणि अधिकाधिक निवडणुकीमध्ये अधिकाधिक आपल्या सीट कशा लागतील ह्या दृष्टीने बघत आहोत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी तुमच्या शिवसेनेकडून म्हणजे खऱ्या अर्थाने शिंदेच्या शिवसेनेकडून डॉक्टर श्रीकांत शिंदे जे खासदार आहेत ते सगळी रणनीती आखताना पाहायला मिळतात। दुसरीकडे आदित्य ठाकरे ज्यांच्या मतदारसंघात आज खरं तर तुम्ही हा वर्धापन दिन साजरा करताय, हे दोन्ही युवा नेते यंदाच्या या निवडणुकीच्या रिंगणात पाहायला मिळणार आहे। कसं पाहतात या सगळ्या दोन तरुण जे ज्याप्रमाणे शिवसेनेकडून दोन्हीकडून पाहायला मिळेल? नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल आणि माननीय श्रीकांतजी शिंदे युवा नेते आणि खासदार हे ज्या प्रकारे ते काम करत आहेत आणि ज्या प्रकारे माननीय एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत आणि त्याच्यामुळे नक्कीच सर्वांना सोबत घेऊन आणि त्याचबरोबर शांतपणे काम करत आहेत की कुठे पुढे न करता बॅकने चांगल्या प्रकारे कशा प्रकारे आपल्या पदाधिकाऱ्यांना आणि कशा पद्धतीने एका चांगल्या रणनीतीने काम करता येईल या दृष्टीने श्रीकांतजी काम करत आहेत आणि दुसऱ्याबद्दल मी काय बोलणार नाही, पण नक्कीच मी तुम्हाला सांगेन त्यांच्या या मेहनतीचं फळ या पालिका निवडणुकीत तुम्हाला दिसेल। महापालिकेवर भगवा 100%। धन्यवाद आमच्याशी बातचीत केली त्याबद्दल। आपल्यावर आमदार मंगेश कुडाळकर होते आणि यंदाच्या महानगरपालिकेवर शिवसेनेचाच म्हणजे धनुष्यबाणाचाच भगवा फडकेल असं त्यांनी म्हटलेलं आपल्याला पाहायला मिळालं। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकी समित धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।